Welcome student, myself Mr. Fatak MP. Last lecture we have learned theorem of derivative of inverse trigonometry function, formula of derivative of inverse trigonometry function and some general formulas of trigonometric functions. Now today we will learn of some examples on it. First example, find the derivative of the function y is equal to f of x using the derivative of the inverse function x is equal to f inverse of y, where f of x is equal to root of 2 minus root of x. ओके, हा तो क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, एक्झॅक्टली f of x इज इक्वल टू हे फंक्शन दिलेलं आहे. तर फाइंड आउट काय करायचं आपल्याला, ते या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. पण हे डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह न घेता या फंक्शनचा इन्व्हर्स फाइंड आउट करून ते इन्व्हर्सच्या डेरिव्हेटिव्हचा यूज करून आपल्याला या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. ओके, याच्या अगोदर आपण जस्ट थेरम ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन बघितलंय. ते थेरम ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन वरून आपल्याला काय केलं पाहिजे, एक्झाम्पल सॉल्व्ह केलं पाहिजे. ओके, सोल्युशन. लेट y is equal to root of 2 minus root of x. This is called equation number 1. गिवन फंक्शन जे आहे ते गिवन फंक्शन y is equal to root of 2 minus root of x. ओके, आता हे जे फंक्शन आहे या फंक्शनचा इन्व्हर्स फर्स्टली फाइंड आउट केला पाहिजे आणि तो इन्व्हर्स फाइंड आउट करून त्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचा. एखाद्या फंक्शनचा इन्व्हर्स आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल तर हे या फंक्शनचं इन्व्हर्स फाइंड आउट करणं म्हणजे काय, तर एक्झॅक्टली y इज इक्वल टू f of x फंक्शन आहे हे. तर याचं एक्झॅक्टली x इन टर्म्स ऑफ y आपण जर फाइंड आउट केलं तर तो x इन टर्म्स ऑफ y म्हणजेच या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. ओके, सो वी हॅव टू फाइंड द इनवर्स फंक्शन ऑफ y इज इक्वल टू f of x, दॅट इज x इन टर्म्स ऑफ y. इनवर्स फंक्शन म्हणजे काय, तर आपल्याला ह्या फंक्शन मधून x ची व्हॅल्यू ऑफ द y फॉर्म मध्ये फाइंड आउट केली पाहिजे. फ्रॉम इक्वेशन नंबर 1, हा जो रूट ऑफ 2 मायनस रूट ऑफ x आहे, तर हा रूट जो आहे तो राईट हँड साइड पासून लेफ्ट हँड साइडला गेला तर जस्ट काय असणार, लेफ्ट हँड साइड कडे तो स्क्वेअर होईल. म्हणजे y स्क्वेअर इज इक्वल टू दिस 2 मायनस दिस रूट ऑफ x. ओके, therefore root of x is equal to 2 minus y square. हा जो मायनस रूट x आहे तो लेफ्ट साइडला गेला तर प्लस रूट x आणि हा y स्क्वेअर जो आहे तो राईट साइडला आला तर काय असणार आहे, मायनस y स्क्वेअर. ओके, therefore आता हा जो लेफ्ट साइडला रूट आहे म्हणजे स्क्वेअर रूट आहे, तो स्क्वेअर रूट लेफ्ट साइडचा राईट साइडला, मग राईट साइडला जर ट्रान्सफर झाला तर तो काय होईल, त्याचा स्क्वेअर होईल. म्हणून x is equal to 2 minus y square its square. Okay, therefore x is equal to f inverse of y is equal to 2 minus y square its square. म्हणजे हे जे फंक्शन आहे y is equal to root of 2 minus root x, याचं इन्व्हर्स जे आहे ते इन्व्हर्स आपण फाइंड आउट केलंय, x is equal to 2 minus y square ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता ह्या फंक्शनचा इन्व्हर्स आपल्याला मिळाला. आता ह्या इन्व्हर्सच्या डेरिव्हेटिव्हचा यूज करून आपल्याला या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं पाहिजे. म्हणजे फर्स्टली आपल्याला या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं पाहिजे. ओके, नेक्स्ट स्टेप. आता एक्सचं डिफरन्शिएशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एक्सचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करायचं आहे, पण एक्स इन टर्म्स ऑफ कोणत्या फॉर्म मध्ये आहे, इन टर्म्स ऑफ वाय मध्ये. आता इन टर्म्स ऑफ वाय मध्ये असल्यामुळे याला डिफरन्शिएट करत असताना आपण जस्ट डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय करू. ओके, म्हणजे dx बाय dy इज इक्वल टू d बाय dy ऑफ 2 मायनस y स्क्वेअर इट्स स्क्वेअर. तर ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता हे फंक्शन जे आहे ते फंक्शन कोणत्या फॉर्म मध्ये आहे, तर जस्ट आपल्याला हे दिसतंय एक फंक्शन आहे आणि त्या फंक्शनचा पुन्हा रेस टू पॉवर आहे, म्हणजेच आपल्याला एक्झॅक्टली कंपोजिट फंक्शन आहे. आणि त्या कंपोजिट फंक्शनमध्ये फर्स्ट फंक्शन पॉवर फंक्शन आणि त्या पॉवर फंक्शनमध्ये पुन्हा काय असणार आहे, एक्झॅक्टली आपल्याला पॉलिनॉमियल फंक्शन आहे. म्हणजेच आपण
कंपोजिट फंक्शनच्या रूलनुसार आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. आता कंपोजिट फंक्शनच्या रूलनुसार डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत असताना फर्स्ट फंक्शन हे आपलं पॉवर फंक्शन आहे, त्यामुळे पॉवर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ओके, आणि त्यानंतर मग आपल्याला या पॉलिनॉमियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावा लागेल. ओके, देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस वन इज इक्वल टू हा स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये येईल, याचा रेस टू पॉवर 1 ने कमी, म्हणजे 2 मायनस वाय स्क्वेअर रेस टू 2 मायनस 1 मीन 1 इंटू बाय कंपोजिशन रूल डी बाय डी वाय म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 2 मायनस वाय स्क्वेअर. ओके, नेक्स्ट 2 into 2 minus y square, this as it is, into derivative of this one, derivative of 2 0 because derivative of constant function is 0, minus derivative of y square is 2y. Okay, therefore simplification, this minus 2y into 2 minus 4y into this 2 minus y square as it is. Okay, next. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय फाइंड आउट करायचं आहे बघा. हे जस्ट आपल्याला काय मिळतंय, इनव्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आहे. पण इनव्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत असताना इनव्हर्स फंक्शन इन टर्म्स ऑफ वाय आहे, त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह पण आपल्याला काय मिळालं, इन टर्म्स ऑफ वाय मिळालं. पण ऍक्च्युली आपल्याला काय फाइंड आउट केलं पाहिजे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स फाइंड आउट केलं पाहिजे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स फाइंड आउट करत असताना जस्ट ते फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे, म्हणजे इन टर्म्स ऑफ एक्स आहे. आता इन टर्म्स ऑफ एक्स जर असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह पण इन टर्म्स ऑफ एक्स असणार आहे. त्यामुळे आपल्याला ही जी टर्म आहे ती इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये ट्रान्सफर करावं लागेल. आता इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आपण कशाचा यूज करू शकतो, इक्वेशन नंबर 1 चा. तर इक्वेशन नंबर 1 काय, y इज इक्वल टू रूट ऑफ 2 मायनस रूट ऑफ एक्स आहे. लक्षात आलं, म्हणजे जस्ट आपल्याला या टर्म मध्ये जिथं जिथं y असेल तिथं तिथं आपल्याला रूट ऑफ 2 मायनस रूट ऑफ एक्स सबस्टिट्यूट करायचं. देअरफॉर दिस 4y इंटू दिस y रिप्लेस रूट 2 मायनस रूट ऑफ एक्स इन ब्रॅकेट 2 मायनस वाय स्क्वेअर. आता y आपल्याला रूट ऑफ 2 मायनस रूट ऑफ एक्स होता, म्हणून वाय स्क्वेअर काय होईल, हा जस्ट स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणून जस्ट 2 प्लस रूट ऑफ एक्स. हा प्लस काय झाला, तर ह्या मायनस साईन मुळे काय असणार, हा मायनस मायनस प्लस होईल. ओके, नेक्स्ट स्टेप, दिस minus 2 and this plus 2 get cancelled. This is root x. This root x into minus 4y, this minus 4 root x into this 2 minus root of x. Okay, therefore dy by dx is equal to 1 divided by dx upon dy is equal to, but we know that dx upon dy is this. Okay, therefore replace this minus 1 divided by this 4 root of x into root of 2 minus root of x. Okay, हे आपल्याला फायनल y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट x, म्हणजेच y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फायनल मिळालं. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. y is equal to x square into e raised to x. आता y is equal to x square into e raised to x हे आपल्याला फंक्शन दिलेलं आहे आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन, म्हणजे या फंक्शनच्या इनवर्सचं जस्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. म्हणजे या फंक्शनचा इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर जस्ट आपण काय करू शकतो, थेरमचा यूज करू शकतो. थेरम मध्ये आपण काय बघितलंय की जस्ट y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे जर आपल्याला फंक्शन असेल आणि त्या फंक्शनचा इनवर्स x इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ y असेल. ओके, तर जस्ट आपण त्या इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जे आहे त्या डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy अपॉन dx लिहू शकतो. ओके, हा आपण थेरम बघितलाय. म्हणजे आपल्याला आता या फंक्शनचं जर
इन्व्हर्स आपल्याला फाइंड आउट करून त्यानंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्याऐवजी जस्ट आपण काय करूया, जस्ट या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू आणि या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल म्हणजेच आपल्याला या फंक्शनच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह होईल. ओके, त्यामुळे जस्ट आपण या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. सोल्युशन y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स. ओके, जस्ट आपल्याला याचं डिफरन्शिएट करायचं आहे. हे फंक्शन इझिली डिफरन्शिएबल फंक्शन आहे का, कारण एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स फंक्शन आहे. दोन्ही आपल्याला इझिली डिफरन्शिएबल फंक्शन आहेत आणि त्या दोघांचा प्रोडक्ट आहे, त्यामुळे आपल्याला प्रोडक्ट रूल यूज करून डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येईल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट जस्ट डिफरन्शिएशन ऑफ y is dy by dx is equal to d by dx of this x square into e raised to x. By using product rule, this x square as it is into derivative of this e raised to x plus this e raised to x into derivative of x square. जसं आपण u into v rule यूज केलेला आहे. d by dx of u into v is equal to u as it is derivative of v plus v as it is derivative of u. ओके, इथं आपण u म्हणून एक्स स्क्वेअर कन्सिडर केला आणि v म्हणजे e रेज टू एक्स कन्सिडर केला. ओके, नेक्स्ट स्टेप, दिस एक्स स्क्वेअर एज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू एक्स एज इट इज प्लस दिस e रेज टू एक्स एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. ओके, एक्स e रेज टू एक्स जर आपण कॉमन काढला तर आपल्याला पहिल्या टर्ममध्ये 1 शिल्लक राहील, दुसऱ्या टर्ममध्ये 2 शिल्लक राहील. मग फायनल आपल्याला dy बाय dx काय मिळाला, x इंटू e रेज टू एक्स इंटू एक्स प्लस 2. ओके, हे झालं y फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, या फंक्शनच्या इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. थेरमनुसार आपण काय म्हणू शकतो की जस्ट हा जो dy बाय dx आहे याचाच रेसिप्रोकल जर केला तर तोच म्हणजे याच्या इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह असेल. ओके, द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ऑफ y इज इक्वल टू f ऑफ x इज गिवन बाय dx upon dy is equal to 1 divided by dy by dx. Therefore, this is equal to 1 divided by this x into e raised to x into x plus 2. Okay, got it? This is our final. Next question. Find the derivative of inverse of the following function and also find their value at the point indicated against them. Function is y is equal to 3x square plus 2 times log of x cube at x is equal to 1. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ऑफ दिस फंक्शन. या फंक्शनच्या इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. ओके, त्याचबरोबर काय असणार आहे, इथं x इज इक्वल टू 1 असताना त्याच्या इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह पण फाइंड आउट केलं पाहिजे आपल्याला. त्यामुळे या फंक्शनचा इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी आपण याचा इन्व्हर्स काढून मग त्याचं डिफरन्शिएट करण्याऐवजी थेरम यूज करून याचं जस्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू आणि त्या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल हाच काय असणार आहे, याच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह असेल. सोल्युशन y इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 2 लॉग ऑफ x क्यूब. जस्ट थोडं सिम्प्लिफिकेशन करू आपण. हा जस्ट लॉग ऑफ x क्यूब आहे, तर लॉग ऑफ x क्यूब असल्यामुळे काय असणार आहे, तर आपण लॉगॅरिथमचा रूल यूज करू, एक्सपोनंट रूल. लॉग ऑफ m रेज टू n, लॉग ऑफ m रेज टू n इज n into log of m. Okay, therefore this 3x square as it is plus this 3 into 2 6 log of x. Differentiating with respect to x, we get dy by dx is equal to derivative of this. आता हे फंक्शन जे आहे ते एक्झॅक्टली आपल्याला ॲडिशन मध्ये आहे. ॲडिशन मध्ये जर असेल तर त्यांच्या डेरिव्हेटिव्हची आपण ॲडिशन घेऊ शकतो. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ this 3 get common into d by dx of this x square plus this 6 into d by dx of log of x. This is equal to this 3 as it is, derivative of x square is 2x plus 6 as it is, derivative of log of x is 1 upon x. Therefore simplification is this 6x and this 6 upon x. Again simplification, this 6x into x,
6x square plus cross multiplication 6 into 1 6 upon this x into 1 x means 6x square plus 6 divided by x is our derivative of this function. The derivative of inverse of y is equal to f of x is given by dx by dy is equal to 1 divided by dy by dx. जस आपल्याला इनवर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हच्या थेरमनुसार आपल्याला dx अपॉन dy इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय dy अपॉन dx मिळतं. पण आपण dy अपॉन dx काय फाइंड आउट केलं आहे? जस्ट 6x स्क्वेअर प्लस 6 डिवाइडेड बाय x. त्यामुळे हा याचा रेसिप्रोकल जर घेतला तर 1 डिवाइडेड बाय 6x स्क्वेअर प्लस 6 डिवाइडेड बाय x आहे. ओके, नेक्स्ट जस्ट दिस सिम्प्लिफिकेशन. हा जो x डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये आहे तो जस्ट कुठं येईल? न्यूमरेटरमध्ये. म्हणून x डिवाइडेड बाय दिस 6x स्क्वेअर प्लस 6. ओके, हे आपल्याला इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मिळाला. आपल्याला सब क्वेश्चन एक आहे. तो सब क्वेश्चन काय आहे? याची व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू 1 आपल्याला फाइंड आउट केली पाहिजे. म्हणजे ॲट x इज इक्वल टू 1 dx अपॉन dy मीन्स दिस x divided by 6x square plus 6 at x is equal to 1. at x is equal to 1 म्हणजे काय फाइंड आउट करायचं आपल्याला? तर या फंक्शन मध्ये जिथे जिथे x आहे तिथे तिथे आपल्याला 1 सबस्टिट्यूट केला पाहिजे. म्हणजे 1 डिवाइडेड बाय 6 into 1 square plus 6. This is equal to simplification. 1 square is 1, 1 into 6 6. This 6 plus 6 12. Mean denominator is 12 and numerator is 1. 1 divided by 12. म्हणजे दिलेल्या फंक्शनचं आपल्याला एक्झॅक्टली त्या फंक्शनच्या इनवर्सच्या डेरिव्हेटिव्ह ॲट x इज इक्वल टू 1 आपल्याला 1 डिवाइडेड बाय 12 मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन. युजिंग द डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह सेक इनवर्स ऑफ x प्लस कोसेक इनवर्स ऑफ x इज इक्वल टू पाय बाय 2. जसं आपल्याला डेरिव्हेटिव्हचा यूज करून ही एक आयडेंटिटी आहे, ती आयडेंटिटी आपल्याला काय केली पाहिजे? प्रूव्ह केली पाहिजे. आता ही जी आयडेंटिटी आहे ती प्रूव्ह करण्यासाठी जस्ट आपल्याला डेरिव्हेटिव्हचा यूज करायचा आहे. म्हणजे आपल्याकडे फंक्शन आलं पाहिजे. त्यामुळे जस्ट आपल्याला हे जर प्रूव्ह करायचं असेल तर सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स याला आपण जस्ट काय करू? एफ ऑफ एक्स कन्सिडर. सोल्युशन. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स फॉर मॉड ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. This is called our equation number 1. Okay. आता हे mod of x is greater than or equal to 1 हे का आलं? तर जस्ट आपल्याला sec inverse of x and cosec inverse of x ह्या दोघांचेही डोमेन जे आहेत ते डोमेन काय मिळतात? जस्ट ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन -1. त्यामुळे आपण ही काय घेतलंय? mod of x is greater than or equal to 1 घेतलेलं आहे. लक्षात येतं? ठीक आहे. आता जस्ट आपल्याला या फंक्शनला डिफरन्शिएट केलं पाहिजे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इज एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ दी सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स. देयरफॉर दिस इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ कोसेक इनवर्स ऑफ एक्स. दिस इज इक्वल टू, बट वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स ऑफ एक्स, सेक इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे? 1 upon x into root of x square minus 1. Okay, and just cosec inverse of x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय? सेम फॉर्म्युला आहे, फक्त हा प्लसच्या ऐवजी मायनस आहे. त्यामुळे हा प्लस -1 डिवाइडेड बाय एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 येतोय. त्यामुळे हा इथला हा जो मायनस आहे तो मायनस या प्लसला काय करेल? मायनस करेल. ओके, त्यामुळे ह्या दोघांची सबट्रॅक्शनची आहे, सबट्रॅक्शन आपल्याला 0 मिळालं. ओके, आपल्याला काय मिळालं? तर एक फंक्शन आपल्याकडे आहे, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा 0 मिळाला. आता एखादं फंक्शन आहे आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 मिळतो, याचा अर्थ काय बाळांनो? तर जस्ट आपल्याला ते फंक्शन कॉन्स्टंट फंक्शन आहे. का? कारण कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय होतो? 0 येतो. म्हणजे आपलं जे एफ ऑफ एक्स फंक्शन जे आपण कन्सिडर केलंय ते फंक्शन का असलं पाहिजे? कॉन्स्टंट फंक्शन असलं पाहिजे. ओके, since f dash of x is equal to 0, fx is a constant function. ओके, जे आता मी तुम्हाला सांगितलं रिझन ते. त्यामुळे एक्झॅक्टली f of x हे कॉन्स्टंट फंक्शन असेल
जस्ट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के आपण कन्सिडर करू. फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के वेअर मॉड ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 1. एफ ऑफ एक्स हे कॉन्स्टंट फंक्शन आहे. याचा अर्थ काय तो कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे काय तर एक्सच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी त्याची इमेज काय येते एक कॉन्स्टंट येते त्यामुळे त्याला आपण कॉन्स्टंट फंक्शन म्हणतो. म्हणजे फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे एक्सच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी एफ ऑफ एक्सची इमेज काय मिळणार आपल्याला डेफिनेटली के मिळणार. ओके लेट इन पर्टिक्युलरली एक्स इज इक्वल टू 2. तर एक्स इज इक्वल टू 2 हा मॉड ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 1 सॅटिस्फाय करणार आहे आणि ही आपण एक्स इज इक्वल टू 2 अशीच व्हॅल्यू घेतलेली आहे की जस्ट आपल्याला सेक इनवर्स ऑफ एक्स आणि कोसेक इनवर्स ऑफ एक्स ह्यांच्या दोघांच्याही व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला. कारण सेक इनवर्स ऑफ 2 आपल्याला फाइंड आउट करता येतो कोसेक इनवर्स ऑफ 2 फाइंड आउट करता येते. ओके देन एफ ऑफ 2 इज इक्वल टू के. कारण जस्ट आपल्याला एक्स इज इक्वल टू 2 जर याच्यात सबस्टिट्यूट केला तर आपल्याला काय मिळणार एफ ऑफ 2 इज इक्वल टू कारण हे कॉन्स्टंट फंक्शन आहे त्यामुळे एफ ऑफ 2 ची इमेज पण काय असणार आहे केच असणार. दिस इज इक्वल टू इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 आता आपल्याकडे इक्वेशन नंबर 1 काय होतं तर जस्ट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स फॉर मॉड ऑफ एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 हे आपल्याला इक्वेशन नंबर 1 होतं. तर या इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण काय करतोय एक्स इज इक्वल टू 2 सबस्टिट्यूट करतोय म्हणजेच आपल्याला लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड कशी मिळेल एफ ऑफ 2 इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ 2 प्लस कोसेक इनवर्स ऑफ 2. ओके बट वी नो that sec inverse of 2 is pi by 3. Cosec inverse of 2 is pi by 6. Means pi by 3 plus pi by 6 is equal to pi by 2. Okay. Therefore, our k is equal to pi by 2 by equation number 2. तर इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण f of 2 is equal to k म्हटलं पण आपला f of 2 किती मिळाला pi by 2 म्हणजे k ची व्हॅल्यू किती आहे pi by 2. ओके तर k ची व्हॅल्यू pi by 2 असेल तर आपल्याला फंक्शन जे आहे ते कॉन्स्टंट फंक्शन होतं म्हणजे f of x is equal to k माने k म्हणजेच pi by 2 येतो म्हणजे f of x is equal to pi by 2 but our f of x is sec inverse of x plus cosec inverse of x. Hence proof sec inverse of x plus cosec inverse of x is equal to pi by 2 by equation number 1. Next example, differentiate the following with respect to x. Question is cosec inverse of e raised to minus x. आता हे जे फंक्शन आहे त्या फंक्शनला डायरेक्टली डिफरन्शिएट करायचं आपल्याला. आता इथं आपल्याला असं सांगितलं नाही की इन्व्हर्स फंक्शन फाइंड आउट करायला त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट. आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा अर्थ काय असतो तर याला डायरेक्ट डिफरन्शिएट करणं. तर ह्याला डायरेक्ट डिफरन्शिएट करण्यासाठी हे फंक्शन जे आहे ते फंक्शन कोणत्या फॉर्ममध्ये आहे तर आपल्याला हे पुन्हा कंपोजिट फंक्शनच्या फॉर्ममध्येच आहे. फक्त त्या कंपोजिट फंक्शनमध्ये फंक्शन जे आहे ते फंक्शन कोणत्या टाईपचं आलेलं आहे तर पहिलं फंक्शन आहे कोसेक इनवर्स मीन्स इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन आणि त्या कोसेक इनवर्स ऑफ एक्स मध्ये ई रेज टू मायनस एक्स म्हणजेच एक्सपोन्शियल फंक्शन म्हणजे एक्सपोन्शियल फंक्शन आणि इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन ह्या दोघांचं जस्ट कंपोजिशन आणि त्याला आपण डिफरन्शिएट करायचं आहे. आपल्याला फर्स्ट थेरमनुसार म्हणजे कंपोजिट फंक्शनच्या थेरमनुसार आज आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. सोल्युशन लेट y is equal to cosec inverse of e raised to minus x. डायरेक्टली डिफरन्शिएट करूया आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy by dx is equal to d by dx of this cosec inverse of e raised to minus x. ओके आता इथं cosec inverse of e raised to minus x इथं आपण कंपोजिट फंक्शन म्हटलं. कंपोजिट फंक्शन नुसार काय इथे जर आपला कोसेक इनवर्स ऑफ एक्स असतं तर कोसेक इनवर्स ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन काय आलं आहे फॉर्म्युला बघा. कोसेक इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय डी बाय डी एक्स ऑफ कोसेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू -1 अपॉन एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे. म्हणजे कोसेक इनवर्स ऑफ एक्स इथं जर एक्स असतं तर त्याचं डिफरन्शिएशन या फॉर्मनुसार पण या एक्सच्या ऐवजी रिप्लेसमेंट काय आहे ई रेज टू मायनस एक्स म्हणजे याच्या
डेरिव्हेटिव्ह मध्ये कोसेक इनव्हर्स ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये जिथे जिथे एक्स असेल तिथे तिथे आपण ई रेस टू मायनस एक्स रिप्लेस करायचं. म्हणजे इथं आपल्याला ई रेस टू मायनस एक्स रिप्लेस केला पाहिजे आणि जस्ट इथं ई रेस टू मायनस एक्स रिप्लेस केला पाहिजे. हा जर फॉर्म्युला आपण यूज केला तर आपल्याला डिफरन्शिएशन ऑफ दिस वन इज इक्वल टू -1 अपॉन दिस ई रेस टू मायनस एक्स, एक्सच्या ऐवजी ई रेस टू मायनस एक्स, दिस रूट ऑफ this x replaced by again e raised to minus x, e raised to minus x its square minus 1. okay, and composition function नुसार जे x ला रिप्लेस झालेला आहे त्या रिप्लेसचा डेरिव्हेटिव्ह मीन d by dx of e raised to minus x. okay, again we know that d by dx of e raised to x is again e raised to minus x into d by dx of minus x. म्हणजे हा ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, ई रेस टू एक्स, म्हणजे ई रेस टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, ई रेस टू मायनस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस एक्स. ओके, जस्ट सिम्प्लिफिकेशन. हा ई रेस टू मायनस एक्स आहे, त्या ई रेस टू मायनस एक्सचा स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे, जस्ट ई रेस टू मायनस 2x आहे. बाकी सगळं ॲज इट इज आहे. ओके, नेक्स्ट स्टेप, -1 डिवायडेड बाय रूट ऑफ e raised to minus 2x minus 1 into d by dx of minus x is equal to minus 1. हा e raised to minus x आणि हा e raised to minus x कॅन्सल झाले. ओके, पुन्हा सिम्प्लिफिकेशन, -1 into -1 plus 1, 1 divided by this e raised to minus 2x means 1 divided by e raised to 2x minus 1. Again by cross multiplication this 1 minus this 1 into e raised to 2x, e raised to 2x divided by e raised to 2x. पण हा डिनॉमिनेटर जो आहे तो डिनॉमिनेटर e raised to 2x हा पुन्हा स्क्वेअर रूट मध्ये येतोय, त्यामुळे तो स्क्वेअर रूट आणि हा e raised to 2x ह्याच्यातलं 2 दोन्ही कॅन्सल होते, म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोन्ही कॅन्सल झाले तर e raised to x मिळाला आणि तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर, त्यामुळे तो काय असणार आहे, जस्ट न्यूमरेटर मध्ये. म्हणून फायनल आन्सर इज e raised to x divided by root of 1 minus e raised to 2x. Next question, differentiate the following with respect to x. Question is tan inverse of root of x. इथे सेम फंक्शन्स आपल्याला प्रिव्हियस फंक्शन सारखंच आहे, tan इनवर्स आणि पुन्हा त्यामध्ये काय असणार आहे, अनदर फंक्शन रूट ऑफ x आहे. म्हणजे इथं पुन्हा दोन फंक्शनचं कंपोजिशनच आहे, जस्ट कंपोजिशन मध्ये एक फंक्शन हे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. ओके, त्यामुळे इझिली आपण डिफरन्शिएट करू. सोल्युशन, लेट y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ रूट ऑफ x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट जस्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy by dx इज इक्वल टू d by dx ऑफ tan इनवर्स ऑफ x इंटू रूट ऑफ dy by dx इज इक्वल टू d by dx ऑफ tan इनवर्स ऑफ रूट ऑफ x. ओके, differentiation of tan inverse of root of x is same. tan inverse चं डेरिव्हेटिव्ह जे आहे ते tan inverse चं डेरिव्हेटिव्ह काय असलं असतं, 1 upon 1 plus x square. पण ह्या x च्या ऐवजी कोण आहे, रूट ऑफ x आहे, त्यामुळे 1 divided by 1 plus root of x its square. ओके, and composite function नुसार d by dx of त्या एक्सच्या ऐवजी जे रिप्लेसमेंट असेल त्या रिप्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ रूट ऑफ एक्स. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण दिस रूट अँड दिस स्क्वेअर गेट कॅन्सल, देअरफॉर 1 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स इंटू 1 डिवायडेड बाय 2 टाइम रूट ऑफ एक्स. रूट ऑफ एक्सचं काय असणार आहे, जस्ट डेरिव्हेटिव्ह आहे. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1 डिवायडेड बाय 2 टाइम रूट ऑफ एक्स. ओके, जस्ट सिम्प्लिफिकेशन, 1 divided by this 2 root x into 1 plus x. Got it? Next question, differentiate the following with respect to x. Question is sin inverse of x raised to 3 by 2. Okay, inverse trigonometry function मध्ये तुम्हाला पुन्हा एक फंक्शन दिसते, म्हणजे पुन्हा हे आपण कंपोजिट फंक्शन नुसार डिफरन्शिएट करायचं आहे. फक्त त्याच्यामध्ये इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे जे साइन इनवर्स ऑफ एक्स आहे, म्हणजे त्या साइन इनवर्स ऑफ एक्सचं आपल्याला डिफरन्शिएशन नोन असलं पाहिजे.
Okay, solution, let y is equal to sine inverse of x raised to this 3 by 2. Differentiating with respect to x, we get y's derivative dy by dx is equal to d by dx of sine inverse of x raised to 3 by 2. जस्ट आपल्याला पुन्हा याचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करत असताना कंपोजिट रूल नुसार साइन इनवर्स ऑफ x च्या ऐवजी रिप्लेसमेंट काय आहे, x रेज टू 3 by 2. त्यामुळे साइन इनवर्स ऑफ x चं डिफरन्शिएशन काय असलं असतं, 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. बट त्या x च्या ऐवजी कोण आहे, x रेज टू 3 by 2. म्हणून 1 डिवायडेड बाय रूट ऑफ 1 मायनस this x raised to 3 by 2 its square into derivative of this x raised to 3 by 2. Okay, next step मध्ये this is simplification. x raised to 3 by 2 its square आहे, तेव्हा हा स्क्वेअर आणि हा डिवायडेड बाय 2 2 कॅन्सल, x क्यूब into just differentiation of this is a power function. पॉवर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय, n इंटू एक्स रेज टू n मायनस 1, म्हणजे हा 3 by 2 इंटू एक्स रेज टू 3 by 2 minus 1. 3 by 2 minus 1 means 1 by 2. And 3 by 2 into x raised to 1 by 2. पुन्हा simplification. This x raised to 1 by 2 means again root x. Means this 3 into root of f divided by this 2 into root of 1 minus x cube.